तर नमस्कार भावांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आहे. ओके, तर विषय कसा आहे माहिती आहे काय, आजचा व्हिडिओ एकदम क्वालिटी आहे, जबरदस्त आहे. बाकी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, समजलंच. ओके, सोबतच आपलं जेवढं काय मटेरियल आहे सगळं डाउनलोड करा. ओके, आणि जर डाउनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधला व्हिडिओ बघा. ओके, म्हणजे समजतंय कसं डाउनलोड करायचं वगैरे सगळं. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काय आपलं अलाइट मोशन ॲप आहे ते पण तुम्ही डाउनलोड करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याला पिन करून ठेवलंय, तिथून डाउनलोड करा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ओके, आणि मग बाकी बघायला गेलं तर आपलं जे काय इंस्टाग्राम पेज आहे, ओके, टेकचं आहे, ते बघायला गेलं तर एडिटिंगचं आहे, सगळंच आहे. ओके, तर जेवढं काय आहे त्याला फॉलो करायचं, ढीग सपोर्ट करायचा. बाकी तुमचा विषय हार्ड आहेच म्हणा, काही विषय नाही तसा, पण तरी पण असू द्या. ओके, तर मग करा तेवढा सपोर्ट हो, बाकी काही नाही. आणखीन मग तुम्हाला बाकी काही सांगायची गरज नाही, तुम्ही एकदम प्रोचे एडिटर. ओके, तर चला मग लगेच आपला व्हिडिओ एडिटिंगला चालू करू. तर चला चालू करूया. वाव. तर भावांनो, आता एकदम जबरदस्त आणि क्वालिटी व्हिडिओ जर तुम्हाला पण एडिट करायचा असेल तर तुम्हाला काय लागते, आपलं अलाइट मोशन ॲप लागते. जर तुमच्याकडे आपलं अलाइट मोशन ॲप नसेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि तिथं आपलं चॅनल पिन करून ठेवलं. आपलं अलाइट मोशन ॲप पिन केलं आपल्या चॅनलवर. ओके, तर तिथून डाउनलोड करा, तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. एकदम खतरनाक ॲप्लिकेशन आहे. आता मी अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घेतो. अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काय अशा प्रकारचं इंटरफेस येऊन जाईल. आता तुम्हाला सिम्पली काय करायचं, ते खाली प्रोजेक्टचं बटन आहे, या प्रोजेक्टच्या बटनवरती खाली क्लिक करायचे आणि तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेगीवेगळे आणि बीटमार्कची लिंक दिलेलो आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्या अलाइट मोशन ॲपमध्ये. आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आपला जो बीटमार्क प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसून जाईल. आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्यानंतर सिम्पली प्लसवर क्लिक करायचं, मीडियावर क्लिक करायचं आणि तर पहिल्यांदा सगळं आपलं मटेरियल जे काय त्या मटेरियल ओपन करायचं. ओके, तुम्हाला ज्याचा व्हिडिओ बनवायचा ते मटेरियल त्या फोटो वापरू शकता, काही विषय नाही. तर इथं तुम्हाला एक फोटो सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही कोणता पण फोटो, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणता पण फोटो आहे तिथं सिलेक्ट करू शकता. ओके, तर मी जे काय तो इथं हा फोटो सिलेक्ट करतो, काही विषय नाही, किंवा तुम्ही दुसरा पण करू शकता तुमच्या मर्जीनुसार बरं का, बाकी काही विषय नाही. तर मी इथं का नाही हा फोटो सिलेक्ट करतो आणि हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिम्पली ह्या बाणावरती क्लिक करायचे आणि जी काय आपली पहिली बीटमार्क आहे तिथे यायचं आहे आणि ऑप्शनचा यूज करून तुम्हाला काय अशा प्रकारे हा इमेजला अशा प्रकारे इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे पहिल्या बीटमार्कपर्यंत. ओके, आता त्याच्यानंतर परत एकदम स्टार्टिंगला यायचं, प्लसवर क्लिक करून मीडियावर क्लिक करायचे आणि तुम्हाला जे काय एक अशा प्रकारची PNG आहे, ही PNG तुम्हाला इथे लावून घ्यायची आहे. PNG इथं लावून घेतल्यानंतर तुम्हाला या बाणावरती क्लिक करायचे आणि एकदम म्हणजे पहिल्या बीटमार्कपाशी आल्यानंतर हे जे काय ऑप्शन आहे त्याला वापरून अशा प्रकारे आपली PNG या बीटमार्कपर्यंत ओढून घ्यायची आहे. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, अशा प्रकारे आहे असंच ठेवायचं, काही सुद्धा याच्यात कमी जास्त करायचं नाही. किंवा तुम्ही एक काम करू शकता, आपलं जे काही इमेज आहे त्या इमेजवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफर 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इमेज अशा प्रकारे थोडी मोठी करू शकता, ह्याला वर खाली पण करू शकता, काही विषय नाही. ओके, म्हणजे कसं एकदम क्लिअर दिसतं, बाकी काही विषय नाही. आता फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, इथं आपली जी काही पहिली बीटमार्क आहे तिथे यायचं, प्लसवर क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला जेवढे का आपले सगळे फोटो आहेत ते सगळे फोटो एकदम म्हणजे एकदम हार्ड पद्धतीने तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि या बीटमार्कपासून फोटोला काय अशा प्रकारे कट करायचं, एकदम म्हणजे नाद गोळा जबरदस्त दिसलं पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्हाला सगळे फोटो इथे लावून घ्यायचे. ओके, नीट लक्ष द्या, मी कसे फोटो लावतो एकदा नीट लक्ष द्या, एकदा सांगतो. खाली प्लसचं ऑप्शन आहे, इथं तुम्हाला दाखवतो बरं का, इकडं लक्ष द्या, खाली इथं प्लसचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं. इथं तुम्हाला एक मीडियाचं ऑप्शन येते, बघू शकता इथं तुम्हाला एक मीडियाचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं. सिम्पली मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचा. आता मी हा फोटो इथं सिलेक्ट करतो. नंतर तुम्हाला विषय काय करायचं, ह्या बाणावरती क्लिक करायचं. ओके, हा बाण आहे, ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथं एक कटचं ऑप्शन आहे, हे वालं. ओके, माझं टॅब दिसतच असेल, इथं काय तुम्हाला दाखवायची गरज नाही. ह्याच्यावरती क्लिक करून आपल्या फोटोला कट करून घ्यायचं. तर काय अशा प्रकारे तुम्हाला फोटो सर्व ॲड करून घ्यायचे. चला मी बीटमार्क करून सगळे फोटो लास्टपर्यंत ॲड करून घेतो, तुम्ही पण करून घ्या. ओके, तर बघू शकता मी बीटमार्कप्रमाणे एकदम लास्टपर्यंत सगळे फोटो एकदम जबरदस्त पद्धतीने ॲड करून घेतलोय. ओके, आता याच्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, तुम्हाला परत एकदम स्टार्टिंगला यायचं आहे. तेच सगळं आपलं जे काय जरूरत असते तेवढंच असते, बाकी काय विषय नाही. फक्त काय जरा कन्सेप्ट जरा वेगवेगळे असते की कसं काय करायचं, सगळं एकदम विषय हार्ड पद्धतीने. ओके, आता फक्त काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला काय अशा प्रकारे तुम्ही बॅग यायचं आहे. आपला जो शेगीपेकडे प्रोजेक्ट आहे त्याला इथं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जो का आपला पहिला इमेज आहे याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि हा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा. नंतर अशा प्रकारे बॅग यायचं आणि आपला जो बीटमार्क प्रोजेक्ट आहे त्याला इथं ओपन करायचं. जो आपला पहिला इमेज आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर तुम्हाला काय अशा प्रकारे बॅग यायचं आहे
परत शेक इफेक्ट ओपन करायचा. जो आपला पहिला इमेज याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट. नंतर काय अशा प्रकारे बॅग या. परत आपला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आणि जो आपला पहिला इकडे एक म्हणजे जो आपला मोटिलेटरचा फोटो आहे तिथून पुढचा जो काय आपला पहिला बीट मार्क आहे तिथून जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर तुम्हाला एका एक इमेजवरती इफेक्ट पेस्ट करायचा. तर ह्या इमेजवरती इफेक्ट पेस्ट केलो, एक इमेज सोडून द्यायचा, त्याच्या पुढच्या इमेजवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. नंतर एक इमेज सोडायचा, पुढच्या इमेजवरती इफेक्ट पेस्ट करायचा. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला लास्टपर्यंत एक इमेज सोडून तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर चला इफेक्ट पेस्ट करून या लास्टपर्यंत मी पण करून घेतो. तर बघू शकता मी एका एक इमेजवरती हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता सिम्पली तुम्हाला परत अशा प्रकारे बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट ओपन करायचा आहे, जो आपला लास्टचा फोटो आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन आपला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि आपल्या जेवढे काही राहिलेले फोटो असतील त्याच्यावरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीने इकडे लक्ष द्या. तुम्ही फक्त मी जी काय करतोय ह्याच्यावरती लक्ष द्या. मी कुठं कुठं क्लिक करतोय, मी कुठं कुठं काय करतोय हे सगळं तुम्ही बघा आणि अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्या. एकदम सोपं आहे हो, जास्त वेळ काही लागत नाही, कमी वेळात सगळं होऊन जाते. त्यामुळे एकदम म्हणजे पद्धतशीर तुम्ही लाईक मारा. काय लाईक जर मारलं नसेल, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर काय गरज नाही तुमची, तुम्ही जाऊ शकता. व्हिडिओ काय बघायची गरज नाही. राहू एवढं तुमच्यासाठी करतोय, एवढंही करतोय, तुम्ही लाईक मारत नाही, सबस्क्राईब मारत नाही, शेअर मारत नाही, कमेंट नाही, हे चुकीचं आहे हो, बाकी काही विषय नाही. तर बघू शकता तुम्हाला काय अशा प्रकारे मी सगळ्या फोटोवरती हा इफेक्ट मारून घेतलोय. आता हा इफेक्ट मारल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे एक्सपोर्टचं बटन आहे, सिम्पली ते एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचे. व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे जे काही 720 पिक्सल करायचं. ओके, 720 कोड 1 नंबर ठेवायचा, फ्रेम रेट फुल, क्वालिटी फुल आणि पुढे एक्सपोर्टचं बटन आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची. आता व्हिडिओ आपला 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करायचा आहे. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक नक्कीच मारा. लाईक मारायचं हो, कारण लाईक मारणं गरजेचं, तुम्हाला पैसे विषय तसलं काही पडत नाही. त्यामुळे लाईक मारा, सबस्क्राईब मारा, व्हिडिओला शेअर करा. ओके, कारण जर तुम्ही सबस्क्राईब केला तर तुम्ही काही गरीब होत नाही. ओके, त्यामुळे सबस्क्राईब मारा, बाकी काही विषय नाही. तर चला भेटू पुढच्या एका नवीन खतरनाक आणि क्वालिटी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चला बाय.